अंडी महाराज त्या ठिकाणी बसलेला आहे. काही चिंता नाही करायची. त्याग कशाला म्हणतात एवढं उदाहरण सांगतो 1-2 मिनिटांमध्ये. हा त्याग मी त्यांच्या रूपाने पाहिलेला आहे. जे होतं पण स्वराज्याचा पर्वा न करता ज्यांनी फक्त सत्तेला प्राधान्य दिलं आणि आपल्या शंभूराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, अशा कित्येक अनाजी पंतांना आमच्या लंकेश साहेबांनी पायाखाली घातलेलं आहे. याचे साक्षी आहे. देशमुख वतनदार मंडळींना फरमानं गेली, कडक फरमानं होती. एकच मिनिटामध्ये तुम्हाला रोहित खोऱ्याचं त्यांचं नाव आहे कान्होजी नाईक जेधे देशमुख. त्यांच्या हातामध्ये फरमान लागलं. फक्त त्याग आणि स्वाभिमान 2 गोष्टी ठेवा. 5 मुलांना आवाज दिला. घोड्यावर त्यांनी मांड ठोकली. घोड्यांच्या पायाची धूळ आसमंताला उडाली. हर महादेव. पोरानो, 5 पोरांना फरमावलं, पोरानो लागा राजाच्या पायासनी. या स्वराज्या पायी ही 5 पोरं वाहिली स्वराज्याच्या पायावर. वाक्य नीट आहे का? ही गंमत नाहीये मित्रांनो. एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलिसाचा गन काढून हिंडतोय. गन का काय म्हणतात त्याला? तर पिस्टल का काय? आपल्याला तर काय माहित नाही. आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची. तो पिस्टल काढून हिंडत होता. अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला, माझा सारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतायत. हे पण तुम्हाला सांगतो. दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवाराला उदर केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो. राजकारण सहनशीलतेने करतो आम्ही, लिंतेने करतो, नम्रतेने करतो. पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आडून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो. ही दादागिरी घरी ठेवायची. निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो. तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही. तुम्ही बघा, हे करा, गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून पेलोय. जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही. पण जर निवडणूक होऊ द्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू. पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते. अरे दादागिरी करणं, गुंडगिरी करणं हे आम्हाला शिकू नका. तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचेच्या घरात राहता, आमच्या उदगडा आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो.